नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल आणि आज आपण बघणार आहोत की इन्फ्युज्ड वॉटर म्हणजे काय आणि हे घेण्यामागचं सायन्स काय आहे ते. जेव्हा माझे पेशंट्स माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांना सांगते की भरपूर पाणी प्या, परंतु आपल्यापैकी अनेक जणांना नुसतं पाणी पिणं कंटाळवाणं वाटतं. मग आपण बरेच पेय किंवा सोड्याकडे वळतो जे की शरीरासाठी घातक आहे. जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या साध्या पाण्याला अधिक चविष्ट आणि आरोग्यदायी बनवू शकता, तर आज आपण बोलणार आहोत इन्फ्युज्ड वॉटर म्हणजे सोप्या भाषेत डिटॉक्स वॉटर बद्दल. इन्फ्युज्ड वॉटर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ताज्या फळांचे तुकडे, भाज्या किंवा काही औषधी वनस्पती या पाण्यामध्ये काही काळासाठी भिजवून ठेवणे. यामुळे त्या फळातील पोषक तत्वे आणि चव नैसर्गिकरित्या पाण्यात उतरतात. आता थोडंसं सायन्सकडे वळूया की हे इन्फ्युज्ड वॉटर काम कसं करतं. जेव्हा आपण रात्रभर किंवा काही काळासाठी फळे, भाज्या किंवा काही हर्ब्स म्हणजे पुदिना, काकडी हे पाण्यामध्ये टाकून ठेवतो, तेव्हा त्यातली वॉटर सोल्युबल न्यूट्रिएंट्स म्हणजेच पाण्यात विरघळणारी पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स हे त्या पाण्यामध्ये उतरतात. याच प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत ऑस्मॉसिस असं म्हणतात. मध्ये उष्णतेचा वापर होत नसल्याने पोषक तत्वे जशीच्या तशी पाण्यात टिकून राहतात आणि पाण्याला एक नैसर्गिक चव मिळते. सोबतच साखरेच्या पेयांना हा एक उत्तम पर्याय आहे. याचा एक सर्वात महत्त्वाचा आणि मोठा फायदा म्हणजे व्हिटॅमिन सीचं छान ऍब्सॉर्प्शन होतं. व्हिटॅमिन सीच्या ऍब्सॉर्प्शनचं सायन्स देखील मी सांगणार आहे. व्हिटॅमिन सी आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवता येत नाही, ते आपल्याला रोज आहारामधनं घ्यावं लागतं. इन्फ्युज्ड वॉटरमुळे दिवसभरातून थोड्या थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन सी हे शरीराला मिळत राहतं आणि त्याचं ऍब्सॉर्प्शन शरीरात छान होतं. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्वचेवर नॅचरल ग्लो येतो. तर यातली सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे ही फळे कापण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या आणि पाणी जास्त काळ म्हणजे 6 तासांपेक्षा जास्त ठेवू नका, जेणेकरून बॅक्टेरिया त्यामध्ये वाढणार नाही. लक्षात ठेवा, फळांमध्ये असणारं फायबर हे इन्फ्युज्ड वॉटरमध्ये नसणार आहे. मग हा फळांचा रसाला म्हणजेच फ्रूट ज्युसेसला पर्याय कसा असू शकतो? ही एक छोटीशी आणि महत्त्वाची टीप म्हणजे यामध्ये तुम्ही काचेच्या बाटलीचा वापर करायचा. यामध्ये तुम्ही शक्यतो प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर टाळा, कारण फळांमध्ये असणारं आम्ल म्हणजेच ऍसिड आणि प्लास्टिक यांची केमिकल रिएक्शन होऊन शरीरावरती त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. तर मग निरोगी राहा, हायड्रेटेड राहा.